Good morning, all. Am I audible? Yes, sir. Yes. Yes, sir. सुप्रभात सबको। ये नवंबर महीने की पहली तारीख को सबका स्वागत है। अर्ली इन द मॉर्निंग वी आर स्टार्टिंग द श्रोतु विमान विवरण ऑफ आयुर्वेद रसायन चिकित्सा ऑफ वैद्य फणसळकर शास्त्री आयुर्वेदीय रसायन चिकित्सा। लास्ट रीडिंग मेरा 27/4/2017 को था। मतलब जब मैं रीडिंग करता हूँ आइदर में वो छोटे छोटे जो है वर्ड्स में R1 R2 R3 ऐसा लिखता हूँ। मतलब क्या है कि मेरे को याद होता है कि मैंने ये चीज कितनी बार पढ़ी है। और उससे क्या होता है कि वो कॉन्सेप्ट मेरे को कितना आता है वो मेरे को समझ में आता है। तो दिस इज अ फैशन ऑफ रीडिंग वी कैन सजेस्ट टू ऑल द स्टूडेंट्स ऑफ फर्स्ट ईयर BMS, क्योंकि वो नए रहते हैं। और जितने बार आप पढ़ोगे ये कैसा है, भगवत गीता जैसा है, जितनी बार पढ़ोगे उतनी बार नया चीजें समझ में आती है। वी आर बैक टू द टॉपिक नाउ। रसायन, रस व अयन ये या दोन शब्दांतील अयन शब्द वहन, मार्ग मार्गगमन, गती या क्रिया दर्शवितो। ठीक आहे। म्हणजेच शरीरातील दोष, धातू व मल यांचे शरीरात सतत वहन, गमन चालू असते। एक मिनट, किसी का शायद म्यूट करना पड़ेगा मेरे को। प्रतीक आया है मगर परेशान हो रहा है सबको। ठीक है, तो तर रस व अयन या दोन शब्दांतील अयन शब्दवहन, मार्ग, गमन, गती या क्रिया दर्शवितो। म्हणजेच शरीरातील दोष, धातू व मल यांचे शरीरात सतत वहन, गमन चालू असते व त्यासाठी स्रोतसांचा विचार आवश्यक आहे। श्रु धातूपासून श्रवणारे असा अर्थाने स्रोतस हा शब्द तयार झालेला आहे। ये फिर उसकी निरुक्ति हो गई, किसकी? स्रोतस वर्ड की। शरीरातील सर्व धातू भाव रूप पदार्थांची स्रोतसांशिवाय निर्मिती, परिमिति व वहन हो सकत नहीं। जिससे जाने वाले, जैसे अभी ब्लड है, ब्लड कहाँ से जाता है? कैपिलरीज हो गई, आर्टरीज हो गई, वेन्स हो गई। तो वहां पे एक अवकाश चाहिए ही रहता है, एंड दैट अवकाश इज कॉल्ड एज अ स्रोतस। अभी वे जो स्रोतस है वो हम आगे देखेंगे। म्हणून दोष, धातू व मल यांच्या निर्मितीला, परिणामाला व वहनाला स्रोतसेच कारण आहेत। ही मुख्यतः अवकाश म्हणजे आकाश या महाभूतापासून निर्माण झालेली आहेत। त्यांना ख म्हणजे नाडी, रसायनी, वाहिनी, मार्ग, पथ इत्यादी पर्याय शब्द आहेत। कोणत्याही पदार्थांचे परिणमन होत असताना त्याच्या दोन अवस्था असतात, प्रायः पूर्वावस्था घेण्याची व उत्तरावस्था देण्याची, म्हणजे सोडण्याची होय। म्हणून स्रोतसांच्या दोन नेहमी मुखे सांगितलेली असतात। त्यापैकी पहिले मुख हे शरीरभाव परिणमन होण्यासाठी आहे, नंतर त्या शरीर भावांवर अग्निक्रिया होऊन परिणमन झालेला भावपदार्थ दुसऱ्या मुखातून सोडला किंवा वहन केला जातो। शरीरातील कोणत्याही भावपदार्थांची उत्पत्ती व वाढ होण्यासाठी अवकाश महाभूताची म्हणजे शरीरातील आकाश भूयिष्ठ अशा स्रोतसांची अत्यंत आवश्यकता असते। मग आता याच्यात उदाहरणं दिलेत। बहिर्मुख स्रोतसे कुठली आणि अंतर्मुख स्रोतसे कुठली? बहिर्मुख म्हणजे ज्यांची मुख बाहेर ओपन होतात, आणि अंतर्मुख ज्यांची स्रोतसांची मुख आत ओपन होतात।
असं दोन प्रकार आहेत. बहिर बहिर्मुख स्रोतसे, उदाहरणार्थ कान. कानाचे एक ओपनिंग आपल्याला बाहेर दिसतं, नाकाचे दोन ओपनिंग आपल्याला दिसतात, डोळे तर तुम्हाला बाहेरच दिसतात. गुद, शिश्न, अॅनल ओपनिंग, पेनाइल ओपनिंग, स्तन. स्तन म्हणजे ब्रेस्टचे पण ओपनिंग आपल्याला असतं, तिथून मातृस्तन्य बाळाला मिळतं. रोमकूप. रोमकूप म्हणजे बॉडी हेअर्स जे आहेत त्याचे जे ओपनिंग आहेत ते सुद्धा इत्यादी त्वचेच्या बाहेर उघडतात, बरोबर. कान जे आहे ते त्वचेवरच आहे आणि हे सगळे जे अवयव आहेत ते त्वचेतच उघडतात. तर अंतर्मुखी स्रोतसे, आतील स्रोतसांची मुखे शरीरात आतल्या आत उघडतात. उदाहरणार्थ सप्तधातूंची स्रोतसे होत. स्रोतसांच्या 13 जोड्या चरकाचार्यांनी सांगितल्या असून 11 जोड्या सुश्रुताचार्यांनी सांगितल्या. तर हे कसं लेमॅन्स लँग्वेज मध्ये आहे, म्हणून याच्यात असा शब्दांचा प्रयोग आहे. त्यापैकी प्राण, अन्न, उदक ही स्रोतसे विशेषतः अंतर्मुख आहेत. सप्तधातूंची स्रोतसे उभयमुखी आहेत. तसेच 3 मुख्य मलांची स्रोतसे विशेषतः दृश्य आणि बहिर्मुख आहेत. स्रोतसांविषयीचा तक्ता क्रमांक 2 पहावा व आगे देखने वाले. शरीर देश व मनोदेश विचार. शरीर देश म्हणजे शरीराची रचना पंचमहाभूतापासून झालेली असून ही चेतनेच्या आधाराने आहेत, म्हणून त्याला षडधातुक पुरुष असे दुसरे नाव आहे. चेतनेच्या संयोगामुळे, अनवृत्तीमुळे पंचमहाभूतांची साम्यावस्था व धारणा टिकून आहे. याच शरीरातील पंचमहाभूतांचे परमाणु भेदाने 2 प्रकार असले तरी प्रामुख्याने परमाणु भेदाने अनेक प्रकार असले तरी प्रामुख्याने 3 भाग आहेत. त्यांनाच दोष, धातू आणि मल असे म्हणतात. शरीरातील असंख्य परमाणु अतिबहू, अतिसूक्ष्म व इंद्रियांना गम्य न होणारे असल्यामुळे वरील प्रमाणे शरीराचे 3 स्थूल विभाग केले जातात. ते वर्णन स्थूल देहाचे असून सूक्ष्म देहाचे वर्णन आता पुढे करत आहोत. सूक्ष्म देह आणि स्थूल देह हे 2 वेगवेगळे विचार आहेत. स्थूल देह म्हणजे दोष, धातू, मला, मूलम ही शरीर झाला. तर सूक्ष्म देह म्हणजे मन आणि या संदर्भात चालू आहे. मनोदेश विचार. आतापर्यंत आपण स्थूल देहाचे वर्णन केले आहे. रसायन चिकित्सेत स्थूल देशाप्रमाणे मन व मनोदेश यालाही फार महत्व आहे. मतलब हम जो देखते हैं दोष, धातु, मल इनसे जो बना हुआ है वो है स्थूल शरीर. सूक्ष्म शरीर के बारे में हम लोग अभी पढ़ने वाले हैं. यालाही फार महत्वाचे स्थान आहे. म्हणून मनोदेह किंवा मनोदेश याचा विचार करणे आवश्यक आहे. त्रिगुणात्मक प्रकृतीपासून त्रिगुणात्मक महत, ज्ञान, बुद्धी व अहंकार, मी आणि ममत्व ही तत्वे निर्माण झालेली आहेत. या त्रिगुणात्मक अहंकारापैकी रज आणि सत्व गुणांच्या अंशाने मन व 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिये यांची उत्पत्ती झाली. प्रथम मनाची निर्मिती आहाराने, वासनेमुळे झाली व नंतर सूक्ष्म ज्ञानेंद्रिये निर्माण झाली. या सर्व समुदायालाच आयुर्वेदियांनी मनोदेश व किंवा मनोदेह अशी संज्ञा दिली आहे. त्यापैकी मनाचा विचार थोडक्यात करू. मन्यते, चिंतते म्हणजेच सतत मनन करत असणे, म्हणून त्याला मन असं म्हटलेलं आहे. त्याचे लक्षण असे सांगितले आहे की जेव्हा मन एक विषयाचं ग्रहण करत असतो त्यावेळी त्याच्या ठिकाणी दुसऱ्या विषयाच्या ज्ञानाचा अभाव असतो. तर इथं मी नेहमी सांगतो की एका वेळेस तुम्ही एकच गोष्ट करा. म्हणजे कसं की तुम्ही रात्रभर जर तुम्ही जागरण करून पेपर सोडवायला आले तर काय होणार, तुमचं मन जे असणार ते एकाच दिशेला काम करणार नाही, कारण की ते रात्रभर काम करून करून थकलेलं असतं. त्यामुळे काय करायचं, अभ्यासाची प्लॅनिंग करताना जेव्हा तुमची एक्झाम डिक्लेअर होते तेव्हा शेवटच्या दिवसापर्यंत तुमचा सगळा अभ्यास संपला पाहिजे. एक दिवसा अगोदर सगळा अभ्यास संपला पाहिजे. जेणेकरून काय होईल, मनाचं विचार जे असतात, दुसरे विचार किंवा मनाला एकाग्र व्हायला बरं पडेल. जोपर्यंत त्याच्यात अवकाश तत्व नसणार
किंवा जरी शेवटच्या दिवशी अभ्यास केला तरी पेपरच्या 1 तास किंवा 2 तास आधी काहीच अभ्यास करायचा नसतो. हे राहिलंय माझं, ते राहिलंय. याने काय होतं? याने तुमचं जे मन असतं ते विचलित होतं आणि जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिता, तेव्हा ते तुम्हाला आठवत नाही. किंवा श्लोक अर्धवटच आठवतो. हिंदी साइड श्लोक के लिए मैं बताना चाहता हूँ कि जब आप एग्ज़ाम के लिए रात भर पढ़ते हो या एग्ज़ाम के मोमेंट तक 10 मिनट तक पढ़ते हो, तो क्या होता है, एक कॉम्प्लेक्स केमिकल का स्ट्रक्चर आपके ब्रेन में चला जाता है और वो ब्रेन स्ट्रक्चर निकलने को राज़ी नहीं होता क्योंकि ये भी पढ़ा है, वो भी पढ़ा है, ये उसका श्लोक है, वो उसका श्लोक है। तो क्या होता है, जम्बलिंग टाइप स्ट्रक्चर अपने माइंड में हो जाता है। और उससे क्या होता है कि आपको जो चीज़ें याद होनी चाहिए, जो श्लोक आपको पूरा अच्छे से याद है, उसमें ही गड़बड़ हो जाती है। तो ऐसे इसमें क्या करना चाहिए, आपको उसको रेस्ट देना चाहिए। आपका हार्ट भी रुकता है 0.8 सेकंड की जो साइकिल है उसकी, कार्डियक साइकिल, उसमें भी आपका हार्ट थोड़ा रुकता है। ठीक है? आगे देखते हैं. मन्यते चिंतते, मनाचे विचार थोडक्यात करू. मन्यते चिंतते म्हणजे सतत मनन करीत असणे, म्हणून त्याला मन असं म्हटलेलं आहे. त्याचे लक्षण असे सांगितले आहे, की जेव्हा मन एक विषयाचे ग्रहण करत असतो, त्यावेळी त्याच्या ठिकाणी दुसऱ्या विषयाच्या ज्ञानाचा अभाव असतो. मनाचे गुण सांगताना ते अणु म्हणजे सूक्ष्म व संख्येने एकच आहे, असे सांगितलेले आहे. मनाचे दोष सांगताना रज आणि तम हे दोन दोष सांगितले आहेत. कारण त्यांचे प्रभुत्व मनावर राहिल्यास ते मनाला व सचेतन पुरुषाला, जीवाला अज्ञानाकडे प्रवृत्त करतात. याउलट सत्व हा गुण ज्ञान व प्रकाशक असल्यामुळे सुखाकडे सचेतन पुरुषाची प्रवृत्ती करतो. मनाचे विषय सांगताना पुढील प्रमाणे सांगितलेले आहेत. ये भी आपको क्वेश्चन में एग्जाम में भी पूछते हैं. चिंत्य, विचार्य, उह्य, ध्येय, संकल्प. चिंत्य मतलब चिंतन करणे, ये हमारा मन करता है. विचार्य, विचार्य मतलब उत्पत्ती, अनुत्पत्ती पाहून म्हणजे तर्क करून एखाद्या गोष्टी लाभदायक होईल किंवा नाही हे ठरवणे. उह्य, उह्य म्हणजे संभावना, उहापोह करणे, संभावना करणे म्हणजे कार्य किंवा कर्म कशा प्रकारे होईल, ॲनालिसिस अँड फ्युचर प्लॅनिंग, संभावना. ध्येय म्हणजे ध्यान विषय, साध्य करायचे विषय कुठले आहेत ते. आणि संकल्प म्हणजे गुणदोष निश्चित करणे, याविषयी अतीत किंवा अतींद्रिय ज्ञान देखील मनाचे विषय होत. मनाची कार्य याची अत्यंत 2 महत्त्वाचे कार्य सांगितलेले आहेत. इंद्रिय अभिग्रह आणि स्वस्य निग्रह. इंद्रियांमध्ये अधिष्ठान होऊन त्यांच्यावर ताबा, नियंत्रण ठेवून त्यांच्याद्वारा शरीराला हितकर असे कार्य करून घेणे असं. आणि स्वस्य निग्रह म्हणजे स्वतःला अहित विषयांपासून परावृत्त करणे. या ठिकाणी बुद्धीचे कार्य विवेक म्हणजेच विचार, विवेक, सदसद विवेक बुद्धी आपण ज्याला म्हणतो, ते आपल्या मनाच्या कार्यामध्ये एक येतं. हे सगळं तुम्हाला पदार्थ विज्ञानमध्ये आहे. हे समजावून सांगणं थोडंसं टफ जातं. स्वस्य निग्रह आणि इंद्रियाभिग्रह. इंद्रियांवर ताबा मिळवणे म्हणजे ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय हे वेगळे आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःला अहित विषयांपासून प्रवृत्त करणे. जसं आता तुम्हाला माहिती आहे, की समोर आग लागलेली आहे आणि आता तुम्हाला उष्ण गुणाची गरज आहे. तर तिथले उष्ण गुणांनी तुम्ही वाताचे शमन करणं टाळाल. कारण की ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही. तर मग त्यावेळेस काय करतं मन? स्वस्य निग्रह करतं. ते अहितकर गोष्ट आहे. अहितकर गोष्ट आहे समजलं, की त्या जागेपासून दूर जातं. कारण की तिथे आग लागलेली आहे आणि त्याच्यापासून मिळणारी उष्णता तुमच्या वाताचं शमन करण्यापेक्षा तुमच्या मनात भीती निर्माण करेल. म्हणून तिथून थोडं आपण ऑटोमॅटिकली बाहेर जातो. याच्या सहाय्याने मन हे कार्य करते. काही विद्वानांचे असे म्हणणे आहे, की कार्य करण्यासाठी मन धृती म्हणजे धैर्य याचे सहाय्य घेते. कारण धृती ही नियमन करणारी असून विषय प्रवण मनाला ती नियंत्रण करते. आता हे काही आपल्याला पेशंट्स असतात, याच्यात स्वस्य निग्रहाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे क्रिटिकली जेव्हा तुमच्याकडे उन्माद अपस्मार याचे पेशंट्स येतात आणि त्यांना कळत नाही काही वेळेस, तर त्यांना तुम्हाला प्राणायाम, योगा, योगनिद्रा अशा गोष्टी
ज्या आहेत त्या तुम्ही त्यांना सांगितल्या की ते हळूहळू त्यांचं स्वस्य निग्रह नावाची जी कल्पना आहे किंवा ऍक्टिव्हिटी आहे हे ते चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात करतात. इंद्रिय अभिग्रह म्हणजे इंद्रियांमध्ये अधिष्ठान होऊन झालेला त्यांच्यावर ताबा किंवा नियंत्रण ठेवून त्यांच्याद्वारे शरीराला हितकर असे कार्य करून घेणे. जसं आपल्याला माहिती आहे की त्वचा जी आहे, त्वचेवर एखादा रफ सरफेस लागला, तर आपला हात लगेच तिथून दूर होतो. कारण की त्वचेला वाटतं की बाबा आता आपल्याला अ, त्या खरखरीत भागापासून दूर व्हायला पाहिजे, नाहीतर इजा इजा होईल. तसंच समोर आपल्याला माहिती आहे की इथं काच काच पडलेला आहे आणि आपण त्याच्यावर पाय ठेवला तर पायाला इजा होईल. अशा वेळेस तुमचं इंद्रियांवरचं नियंत्रण हे आपलं मन त्यावेळेस करीत असतं. त्यानंतर एखाद्या ठिकाणी खूप दुर्गंध येतोय. तर दुर्गंध आलंय, की मग काय करेल आपला नासा काय सांगेल, की इथून लगेच निघून जावा. का निघून जायचं? कारण की तिथं जो दुर्गंध आहे त्याच्यामुळे तुमच्या मनाला वेदना होतील, तुमच्या मनाला त्रास होईल. म्हणून अशा वेळेस इंद्रिय परिग्रह हा आपल्या घ्राणेंद्रियाद्वारे केलं जातं. किंवा एखाद्या ठिकाणी फार कलिलोल चाललेलं आहे. कलिलोल म्हणजे भांडण चाललेलं आहे. आणि अशा वेळेस तुम्हाला तिथं राहिल्यामुळे एक निगेटिव्हिटी येते. तर मग तुमचं मन काय म्हणतं, "अरे नाही." श्रवणेंद्रिय आणि तुमच्या ज्या इंद्रियांचा ताबा घेतलेला असतो, ते म्हणतात, "अरे नाही, इथून आपल्याला बाहेर जायला पाहिजे." असं तुमचं इंद्रिय अभिग्रहाचं एक अधून-मधून छान उदाहरण आपल्याला देता येईल. ये सब चीज़ें आपको देखने को मिलती हैं. आगे जाते हैं. ऊह आणि विचार ही सुद्धा मनाची कर्मेच आहेत. मनात विकल्प हे बाह्य इंद्रियांकडे विषयांमुळे प्रवृत्त व अभ्यंतर अहंकारामुळे प्रवृत्त होतात. त्यामुळे मन हे दूषित होऊन विचारांचे विकल्प करीत बसतो. अशा वेळी बुद्धी सत्वप्रधान तत्वाची होऊन दोष आणि गुण यांची निश्चिती करते. विषयाचा त्याग करणे किंवा ग्रहण करणे हा निर्णय घेते. विषयाचा त्याग करणे किंवा ग्रहण करणे. आता तुम्ही जेव्हा शॉपिंग करायला जाता, शॉपिंग करायला तरतम भाव बघता. ही गोष्ट चांगली, ही गोष्ट वाईट किंवा ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही, ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे. तर असंच आपलं मन सुद्धा तरतम भावाने ठरवतं, की ही हितकर आहे किंवा अहितकर आहे असं. आणि ज्यांना कळत नाही, जी हितकर किंवा अहितकर आहे, ते त्यांना आपण डेव्हलप करायचं असतं. त्यासाठी तुम्हाला योग, प्राणायाम, त्यानंतर योगासनं याचा मोठ्या प्रमाणात हे घ्यावं लागेल. जेणेकरून त्यांची ही विकल्प बुद्धी जी आहे, मनातली विचार करण्याची प्रवृत्ती, ही त्यांची चांगली डेव्हलप होईल. हे कोणामध्ये करावं लागतं? तर हे तुम्हाला उन्मादापासून महाराज जे पेशंट्स असतात, त्यांना तुम्हाला हे ट्रीटमेंट द्यावी लागेल. अव्यक्त प्रकृतीपासून बहुतत्व, महत कसे निर्माण झाले आहे याचाच आपण विचार करू. बुद्धी किंवा महत ही तेजस असून सर्व सजीव चराचराच्या ठिकाणी व्यापून आहे. म्हणून तिला महत म्हणजे व्यापक असे म्हटले आहे. बुद्धीची उत्पत्ती ही पुरुषाच्या संयोगाने स्पर्शाने झालेली आहे. ज्याप्रमाणे हाताचे मधले बोट, अंगठा, करतलाच्या भागाच्या संयोगाने ध्वनी प्रवृत्ती म्हणजे चुटकी वाजते असं. म्हणजे मधले बोट, अंगठा आणि करतल म्हणजे इथे करतल म्हणजे तळहाताचा भाग यांच्या संयोगाने ध्वनी प्रवृत्ती म्हणजे चुटकी निर्माण होते. किंवा तार, वीणा, नख यांच्या संयोगाने ध्वनीची उत्पत्ती होते. अगदी त्याचप्रमाणे आत्मा, इंद्रिय, मन आणि विषय यांच्या संयोगाने म्हणजे स्पर्शाने अनेक प्रकारची बुद्धी, ज्ञान उत्पन्न होते. मानवाची बुद्धी ही त्या ज्या विषयांशी संयोग पाहून कार्य करू लागले, त्याप्रमाणे त्या बुद्धीचे नामकरण केले जाते. उदाहरणार्थ, बुद्धी ही चक्षु, घ्राण, रसना इत्यादी इंद्रियांशी संयोग पावली व ते रूप, गंध, रस इत्यादी ग्रहणाचे कार्य घडू लागले की त्याला चक्षुर्बुद्धी, घ्राणबुद्धी, रसनाबुद्धी म्हणतात. ही स्पर्शनबुद्धी होय. केवळ मनाशी बुद्धीचा संयोग होऊन ज्ञान होऊ लागले की तिला मनोभव किंवा मानस बुद्धी असेही म्हणतात. अशा प्रकारे बुद्धी, इंद्रिय
व मन यांच्याशी संयोग पावत असताना सत्व रजतम यांचे जसे प्राधान्य असेल त्याप्रमाणे सात्विक राजस तामस बुद्धी दिसून येते. सात्विक बुद्धी ही सुखाला कारण आहे, तर तामस व राजस बुद्धी ही दुःखाचं कारण आहे. तामस व रज व तम यांच्यापासून असंख्य योग असंख्य योग होऊन विविध प्रकारची दुःखे होऊ शकतात. रज व तम गुण दूर करून शुद्ध सत्वगुण वाढला असता तर मनुष्याला दुःख व व्याधीपासून दूर मुक्त करू शकतो. आता एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की हा जो पार्ट आहे सगळा अध्यात्म किंवा आयुर्वेदाचा जो विषय संघ आहे याच्याशी निगडीत आहे. ज्याच्यात मनाचे विषय, आत्मा, इंद्रिय हे सर्व गोष्टी आहेत. आता हा तुमचा क्रिया शरीर ह्या विषयाचा सेकंड पेपरमध्ये आय थिंक लेट्स मी चेक, तर त्याच्यात मन, आत्मा हे मोठे मोठे विषय आहेत. त्यावेळेस तुमचा हा पाठ छान होईलच. पण रसायनामध्ये याचं काय महत्व आहे? तर रसायनामध्ये या गोष्टी ज्या आहेत या अनन्य साधारण महत्वाच्या आहेत, कारण की जोपर्यंत व्यक्ती जितेंद्रिय नसेल, जोपर्यंत व्यक्ती जितेंद्रिय नसेल तोपर्यंत तो आचार रसाचं सेवन करू शकणार नाही. आता आचार रसायन जे असतं ते तुमच्या डेली शेड्यूल मधलं आहे. आपण कसं वागायला पाहिजे, कोणाला किती महत्व द्यायला पाहिजे, हितकर गोष्टींचं का सेवन करायला पाहिजे, अहितकर गोष्टींचं का नाही सेवन करायचं, हे सगळं जे कंटिन्यू होतं, जे सगळं सांगण्यात येतं ते तुम्हाला आचार रसायनामध्ये बघायला मिळतं. आणि याच्यासाठी तुम्हाला रसायन चिकित्सा पद्धतीमध्ये मन, त्याचे कार्य, शरीर देश, मनाद्वेषाचे विचार हे सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या जर तुम्ही रसायन सेवन सुरू करणार आहात तर त्यावेळेस तुम्ही त्याचं काय केलं पाहिजे, तर तुम्ही त्याला मानसिकदृष्ट्या रसायन सेवनासाठी तयार केलं पाहिजे. अन्यथा त्या व्यक्तीच्या इंद्रियांचा निग्रह त्यांचा जर चांगला नसेल तर त्यांना रसायनाचा तेवढा चांगला गुण येणार नाही. इंद्रियांवर निग्रह म्हणजे काय, तर त्याला आपण रसायन देतो एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला त्याने तिखट फार रसाचं सेवन केलं, म्हणजे कटू रसाचं सेवन केलं, तर काय होणार, त्याचा ऑटोमॅटिकली कटू आणि आम्ल हे रस काय करतात, तर शुक्र धातूचा क्षय करतात. अशा वेळेस तुम्हाला त्या रुग्णामध्ये रसायन आणि वाजीकरण चिकित्सा सांगताना त्याला इंद्रियांचा निग्रह हे तुम्ही त्याला समजून सांगितलं पाहिजे, की बाबा रे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुझ्या रसायन सेवनाकरिता चांगल्या नाही आहेत. त्याने काय होणार आहे, तुझं शुक्र धातूचा क्षय होणार आहे. आणि आपल्याला रसायन आणि वाजीकरणामध्ये शुक्र धातूवर खूप जास्त मेहनत करायची असते. त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त मेहनत करायची असते. त्याची क्वालिटीमध्ये खूप जास्त मेहनत करायची असते. तर अशा वेळेस तू आता कटू रसाचं म्हणजे तिखट, मसालेदार ह्या जेवणाचं त्याग करायला पाहिजे. आता आपण बघतोय की ही जनरेशन झेड आहे, जेन झी आपण त्याला म्हणतो. तर अशा वेळेस जंक फूड मोठ्या प्रमाणात हे लोक खातात. आता तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत. आईने मोठ्या प्रेमाने बनवून दिलेला डबा आहे आणि दुसरीकडे जंक फूड आहे. आता कसं असतं, घरचं जेवण जे असतं ते सात्विक चांगल्या मनाने माझं मूल 2 घास जास्त खाईल ह्या दृष्टीने सगळ्या वस्तू आणून स्वच्छ करून त्याच्यावर प्रेमाचे संस्कार झालेले असतात आणि ते तुम्हाला खायला देतात. हे सगळं सोडून आपलं इंद्रियांचा निग्रह न असल्यामुळं आपण जे तुमच्या वयातले मुलं आहेत ते काय करतात, सँडविच, पिझ्झा, बर्गर, रेडीमेड कुक फूड किंवा वडापाव अशा पद्धतीचे पदार्थ सेवन करतात. हां, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही त्याचं सेवन कधीच करू नये. मी असं म्हणेन की तुम्ही पेशंटला पण सांगा की आपण 7 दिवस असतात आठवड्यात. त्यातले साधारण
6 दिवस तुम्ही पथ्याचं जेवण करायला पाहिजे. आणि जे अपत्य आहे, त्यातल्या त्यात ज्या गोष्टी कधीतरी खायच्या असतात. आता माझ्याकडे एक पथ्याचा कागद आहे. वैद्य समीर गोविंद जमदाग्नी आणि वैद्य दिलीप प्रभाकर गाडगीळ यांचं, दोघांचंही आहे. तर त्या गाडगीळ सरांच्या पथ्याच्या कागदामध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली, की त्यांनी नियमित खायच्या गोष्टींचा एक तक्ता दिलेला आहे. आणि दुसरा तक्ता आहे कधीतरी घ्यायच्या गोष्टींचा तक्ता दिलेला आहे. आणि तिसरा तक्ता आहे, की कधीही न अ, तुम्ही कधीही गोष्टी त्या घेतल्या नाही पाहिजे. अशा गोष्टीचा तक्ता दिला आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला कुठल्या गोष्टींपासून ज्या अहितकर गोष्टी आहेत, त्या माहिती पाहिजे. ते सांगून चालणार नाही. जसं आता दूध आणि फळे आहेत, हे विरुद्ध अन्न आहे. तर विरुद्ध अन्न हे तुमच्या इंद्रियांनी ग्रहण करणं अपेक्षित नाही आहे. रसायन सेवन करताना. तर तुम्हाला बेसिकली आयुर्वेदाचे जे काही नियम आहेत, हे माहिती पाहिजे. हां, जर समजा माहिती नाहीये, तर आपण वैद्य त्या रुग्णाला त्या पद्धतीचं पथ्याचं कागद जेव्हा आपण देतो, त्यात आपलं काम पडतं, की 2 मिनिटं बाबा हे वाचून घे. इथल्या इथं वाचून घे, समजून घे. काही तुला प्रश्न असेल तर आत्ताच विचार. आणखी कन्सल्टिंगमध्ये आपण जास्तीत जास्त 20 मिनिटाचा वेळ देऊ शकतो एका रुग्णाला. त्याच्यापेक्षा जास्त वेळ दिला तर मग आपल्याला इतर पेशंटला वेळ देता येत नाही. म्हणून 20 मिनिटामध्ये त्याला प्रॉपर केस टेकिंग, त्याचं म्हणणं, त्याचे उदर परीक्षण, नाडी परीक्षण वगैरे करून झालं, की त्याला हितकर आणि अहितकर आहार-विहाराच्या गोष्टी म्हणजेच आहाराचा, विहाराचा सल्ला ज्याला आपण डायट कन्सल्टेशन किंवा योगा कन्सल्टेशन म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. आता विहाराच्या बाबतीत पण तसं. शारीर सौष्ठवाचं जे प्रस्थ वाढत चाललंय, की खूप चांगली बॉडी पाहिजे. पण त्याच्या आहारी जाऊन अति व्यायाम करणारे खूप लोकं आहेत. मग त्यांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे. व्यायाम हा तुमच्या शरीरासाठी चांगला आहे. पण अति व्यायाम जे आहे, ते तुमच्या शरीरासाठी चांगला नाहीये. अति व्यायाम काय आहे, ते तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. अर्धशक्ती व्यायामाची डेफिनिशन समजावून सांगितलं पाहिजे. हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही सूर्यनमस्कार करा, असं सांगितलं पाहिजे. म्हणजे सूर्यनमस्काराने काय होणार? सूर्यदेवतेची आराधना पण होईल आणि त्याचा सात्विक गुण इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचायला पण सूर्य देवतेची आराधना आणि त्याच्यापासून मिळणारं सात्विक गुणोत्कर्ष आपल्याला बघायला मिळेल. आजच्या दिवसासाठी आपण एवढंच करतोय. यानंतरचा पाठ आपण पुढे घेऊया. टोटल बुक आहे 197 पेजेस 192 पेजेसचं. त्यातल्यात आज आपण 22 पेज नंबरपर्यंत पोहोचलोय. मुख्य गाभ्याकडे आपण चाललोय. जे लोक रोज ऐकतायत त्यांना माहिती आहे, की हे बेसिकली सगळं आयुर्वेदीय बेसिक सायन्स आहे. आय थिंक 40 पेज नंबरपासून रसायनाचे कार्य, मग सगळं रसायन चिकित्सा, आचार रसायन 40 पेजेस पासून ऑलमोस्ट म्हणजे अजून एक 5-6 दिवसात पुढे जाऊ. आता मी 3-3च पेज करतोय. उद्यापासून जरा 5 पेजेस वगैरे घेतो आणि मग त्यानुसार एक-एक वनस्पती आपण सुरू करू. सर्वात पहिली वनस्पती येईल आपल्याला गुडवेल. जी अतिशय सुंदर रसायन आपण कोविडमध्ये सुद्धा वापरलेलं आहे सर्वांनी. चला, पॅकअप गाईज. मी आता बंद करतो. गुड नाईट.